माहेरी जाताना माझी बालमैत्रीण कल्पना तिची आणि माझी अचानकच भेट झाली. आग्रहाने घरी घेऊन गेली. मग काय घाई गडबडीने पानं वाढलीत. पानात बघते तर कारल्याची भाजी. तिला रेसिपी विचारून घेतली. नाही तिने तासन 2 तास कारली मुरवलीत आणि नाही पाण्यातून उकळून घेतली. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज कल्पनाच्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवतोय. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 1 पाव किलो एवढी कारली अशी चिरून घेतली. हे पहा. तर थोडेसे मी मोठे काप ठेवले आहेत. तुम्ही हवं तर पातळही चिरून घेऊ शकता. तर एका कारल्यात 2-3 एवढे पीस होतील एवढेच मी असे हे चिरून घेतले. जास्त मोठीही नाही किंवा अशी पातळ स्लाईसही नाही केले. अगदी पातळ चकत्या न करता मी थोडेसे जाडसर असेच हे कारल्याचे तुकडे ठेवले आहेत. आता यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा एवढी हळद. हळद आणि मीठ कारल्याला लावून घेऊयात. असं एकसारखं पाकडल्यासारखं केलं म्हणजे सर्व कारल्यांना व्यवस्थित असे हे हळद मीठ लागल्या जातं किंवा हातानेही लावून घेऊ शकता. आता हळद मीठ लावल्यानंतर आपण 5 ते 10 मिनटं ही कारली अशीच ठेवूयात किंवा कांदा चिरेपर्यंत किंवा मसाले भाजीपर्यंत. तर आता कारली मुरतायत तोपर्यंत इथे वाटण्यासाठी साहित्य घेतले. पाववाटी एवढे शेंगदाणे, थोडंसं खोबऱ्याचे तुकडे स्लाईस करून घेतले. 2 हिरवी मिरची तुकड्यांमध्ये करून घेतली. 7-8 लसण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे एवढे तेल. तेल थोडंसं गरम झालं की आता यात लसण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालूयात. अर्धा ते पाऊण इंच आल्याचे मी असे 3 ते 4 तुकड्यांमध्ये करून घेतले आणि 2 हिरवी मिरचीसुद्धा अशी तुकड्यांमध्ये करून घेतली. आता सुरुवातीला हे मध्यम ते मंद आचेवर थोडंसं भाजून घेऊयात आणि थोडेसे याला डाग पडायला लागले की आता यात घालूया आपण शेंगदाणे आणि सुके खोबरे. 3-4 चमचे एवढे शेंगदाणे घेतले, पाववाटीपेक्षा थोडेसे कमी. आणि अर्ध्या वाटीतला दुसरा त्रिकोण भाग असतो सुक्या खोबऱ्याचा, तेवढे सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला. तर आता साल तडकायला लागली शेंगदाण्याची आणि खोबरंही थोडंसं तांबूस रंगावर झालं, काढून घेतलं. जास्त लाल करायचं नाही आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा अशा फोडींमध्ये करून घेतला आणि थोडंसं आपण या तेलातून परतवून काढून घेऊयात. जास्त मऊ होईपर्यंत टोमॅटोही भाजायचा नाही, थोडासा भाजला गेला आता काढून घेऊया. टोमॅटो आणि शेंगदाणे सुके खोबरे थोडंसं थंड होऊ देऊया. आता हे थंड होते तोपर्यंत आपण कारल्याकडे वळूयात. तर कारले ही 5-6 मिनटं मुरत होते किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं. आता यात घालूया पाणी आणि पाणी घालून हे थोडेसे असे धुवून घेऊयात म्हणजे याला जास्तीचं जे मीठ लागलेलं असेल तेही निघून जाईल. आणि शक्य होईल तेवढं असं पिळून पाणी काढून घ्यायचं. जास्त चुरा करायचा नाही, कारल्यांचा आकार मोडायचा नाही. तर हे पहा, यातील फक्त खारट पाणी थोडंसं असं पिळून काढून घेतलं. तर अजून एकात पाण्याने धुवून पिळून अशी कारली पाण्यातून काढून घेतली. सर्व कारले पिळून झाली. आता गॅसवर जी कढई ठेवली होती त्यातच शिल्लक राहिलेले तेल होते, त्यातच अजून थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर आता यात आपण कारली सोडूयात आणि कारली मध्यम ते मंद आचेवर या तेलातून थोडेसे तळून घेऊयात. कारली दोघं बाजूने उलटपालट करून 50 ते 60% एवढे असे या तेलात तळून घ्यायचे. आता थोडासा रंग बदलला आहे कारल्याचा आणि आता काढून घेऊयात. आधीच कारले आपले 60 ते 70% एवढे तळून झाले आहेत, म्हणजे इथे 60 ते 70% एवढे शिजले आहेत. आता त्या शिल्लक राहिलेल्या तेलात आपण अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा ते पाव चमचा एवढे जिरे घालूयात आणि चांगले फुटल्यानंतर 2 लहान आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले चांगलं परतवून घेऊयात. कांदा खूप मस्त असा लाल लाल सरक होऊ द्यायचा, तोपर्यंत एकसारखा हा कांदा परतवतच राहूयात. तर आता कांदा थोडासा लाल होतोय, अगदी आपल्याला मस्त ब्राऊन करायचा आहे, तोपर्यंत इथे आपण जे वाटण थंड झालं होतं सुके खोबरे शेंगदाणे ते मिक्सरला फिरवून घेऊयात. कांद्याचा गॅस मी मंद आचेवरच केला होता आणि मंद आचेवर आता कांदाही पाहू शकता तुम्ही मस्त असा लाल परतल्या गेला आहे. यात आपण जे आता सुके खोबरे शेंगदाणे टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं ते घातलं आणि मस्त असं मंद ते मध्यम आचेवर परतवून घेऊयात. आता शेंगदाणे थोडेसे कढईला चिपकतात म्हणून गॅस थोडा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून आता यात
पावडर मसाले घालूयात. आवश्यकतेनुसार लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा एवढी हळद. त्याचबरोबर घालूयात अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा कुठलाही सब्जी मसाला घालू शकता. आता पावडर मसालेसुद्धा यात चांगले मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यावर असं थोडंसं मध्यम ते मंद आचेवर एकसारखं आपण उलटपालट करून चांगलं परतवून घेऊयात. आणि आताच घालूया यात चवीनुसार मीठ. तर मीठ आपण आधी कारल्याला लावलं होतं म्हणून थोडंसं बेताने अंदाजाने मीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता याचं प्रमाण कमी झालं, रंगही थोडासा बदलला की यात घालूया आता पाणी. तर मिक्सरच्या भांड्यात आपण जे हे वाटण करून घेतलं होतं यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा हा मसाला मस्त असा परतवून घेऊयात. सर्व हे मिसळून चांगलं परतवून घेतलं मोठ्या आचेवर. आणि मोठ्या आचेवर अजून हा मसाला आपण मस्त परतल्यानंतर गॅस आता पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून एखाद मिनटासाठी किंवा काही सेकंदांसाठी हा मसाला शिजून घेऊयात. तर मस्त असा मसाला शिजला आहे. पुन्हा एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि एकदा हलवून घेतल्यानंतर आता यात घालूया कारली. कारली घातल्यावर मस्त असं मिसळून घ्यायचं. गॅस इथे मात्र मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करूनच चांगली कारली मिसळून घेतली. त्यानंतर आता यात अर्धा ते पाव ग्लास एवढं गरम पाणी घालूयात. कोमट पाणी घातलं आणि एकदा सर्व ही ग्रेव्ही ढवळून घेऊयात. चांगलं ढवळल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करायची आणि पहिली उकळी फुटली की गॅस मग मंद आचेवर करायचा. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आपण पाणी घातलं म्हणून, तर अगदी थोडंसंच मीठ इथे घालायचं कारण आपण आधीही 2 वेळा मीठ वापरलं. आणि वरून थोडासा गरम मसाला घातला किंवा किचन किंग मसाला घालू शकता. मसाला आणि मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिसळून घेतला. गॅस पुन्हा मंद आचेवर करून 1 ते 2 मिनटं मस्त ही कारल्याची भाजी शिजवून घेतली. आता झाकण काढून घेतलं तर आपली ग्रेव्ही मस्त तयार आहे. कारले शिजले किंवा नाही ते पाहूनच मग अजून अर्धा ते 1 मिनटं शिजवून घेऊ शकता. पण कारले आपली मस्त अशी शिजली आहेत. आता गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करूयात. चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, कुठल्याही भाकरीसोबत, भातासोबत मस्तच लागते. आणि ही ग्रेव्ही अजिबात कडू लागत नाही. यातील कारलंही इतकं मस्त लागतं की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. मनमाड मालेगावकडची ही रेसिपी आहे. तिकडे सुकी खोबरे, शेंगदाणे जास्त वापरले जातात. घाई गडबडीने माझी मैत्रीण घरी घेऊन गेली होती. तिचा आधी स्वयंपाक झाला होता. पाण्यात वाढलेली कारल्याची भाजी आणि तिचा आग्रह. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.